नमस्कार. सिंपल रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. बऱ्याच वेळी आपल्याकडे रात्रीचा भात शिल्लक राहतो. दुसऱ्या दिवशी सकाळी शिल्लक राहिलेल्या भाताचा आपण फोडणीचा भात करून खातो. आज आपण शिल्लक राहिलेल्या भातापासून उत्तप्पे करणार आहोत. त्यासाठी 1 वाटी रात्रीचा शिल्लक राहिलेला भात घेतला आहे, अर्धी वाटी बारीक रवा घेतला आहे आणि अर्धी वाटी दही घेतलं आहे. सर्व साहित्य आपण मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहोत. मिक्सरचं मोठं भांडं घेतलं आहे, त्याच्यामध्ये शिल्लक राहिलेला भात टाकूया. अर्धी वाटी बारीक रवा टाकूया. अर्धी वाटी दही टाकूया. दह्याच्या वाटीत अर्धी वाटी पाणी घेतलं आहे, ते टाकूया. सर्व साहित्य बारीक वाटून घेऊया. सर्व साहित्य छान बारीक वाटून घेतलं आहे. बाउलमध्ये काढून घेऊया. बाउलमध्ये काढून घेते. सर्व साहित्य छान बारीक वाटून घ्यायचं आहे. अशा प्रकारे बारीक वाटायचं आहे. याच्यामध्ये आपण दही टाकल्यामुळे उत्तप्प्यांची चव खूप छान लागते. आता हे मिश्रण आपण 10 मिनटं झाकून ठेवूया. याच्यामध्ये जो रवा आहे तो छान फुलून येईल. 10 मिनटं झाली आहे. मिश्रण बघूया. मिश्रण थोडंसं घट्ट झालं आहे. याच्यामधला रवा छान फुलला आहे. हे मिश्रण खूप पातळ नाही करायचं. याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया. छोटा अर्धा चमचा इनो टाकते. जर तुमच्याकडे इनो नसेल तर तुम्ही पाव चमचा खायचा सोडा टाकू शकता. थोडंसं पाणी टाकते. सर्व मिक्स करून घेऊया. सर्व छान मिक्स झालं आहे. ही प्रोसेस पूर्ण केल्यानंतर लगेचच उत्तप्पे करायला घ्यायचे. मिश्रणाची कन्सिस्टन्सी अशी असली पाहिजे. उत्तप्पे करायला घेऊया. गॅसवर तवा तापत ठेवला आहे. तव्यावर थोडंसं तेल टाकूया. टिश्यू पेपरने सगळीकडे पसरून घेऊया. मिश्रण टाकूया. मिश्रण हलकंच पसरून घ्यायचं आहे. गॅस मी मीडियम केला आहे. मीडियम गॅसवर भाजून घेऊया. उत्तप्प्याला छान जाळी आली आहे. कडेकडेने तेल सोडूया. उत्तप्प्याच्या कडा सोडून घेऊया. उलटवून घेऊया. थोडंसं तेल सोडून घेऊया. मीडियम गॅसवर भाजून घ्यायचं आहे. उत्तप्पा काढून घेऊया. दोन्ही बाजूनी छान शेकला गेला आहे. छान झाला आहे उत्तप्पा. उत्तप्पा काढल्यानंतर असं जाळीवर ठेवायचा, म्हणजे त्याची वाफ निघून जाते. अशाच प्रकारे उरलेले उत्तप्पे मी करून घेतो. आपले उत्तप्पे तयार झालेत. छान झालेत उत्तप्पे. उत्तप्प्यांना छान जाळी आली आहे. दोन्ही बाजूनी छान भाजल्या गेलेत. आपले शिल्लक भाताचे उत्तप्पे तयार झालेत. प्लेटमध्ये सर्व केलेत. खोबऱ्याच्या हिरव्या चटणीबरोबर सर्व केलेत. हे उत्तप्पे हिरव्या चटणीबरोबर, पुदिन्याच्या चटणीबरोबर, सॉसबरोबर खाऊ शकतो. खूप छान लागतात. झटपट होतात. आपण याला उत्तप्पे म्हणू शकतो, आंबोळी म्हणू शकतो. आपण याच्यावर कांदा, टोमॅटो, सिमला मिरची, कोथिंबीर घालून करू शकतो. मी हे साधेच केलेले आहेत. हे उत्तप्पे आपण नाश्त्याला करू शकतो, जेवणासाठी करू शकतो, मुलांना डब्यात देऊ शकतो. छान मऊ लुसलुशीत होतात. उत्तप्पे छान मऊ होतात. छान झालेत उत्तप्पे. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.